छत्रपती शिवाजी महाराज की जय। विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक झालीच पाहिजे। विद्यार्थिनीवर झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। खाली मुडका वर पाय। खाली मुडका वर पाय। खाली मुडका वर पाय। झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय असो। शाहू महाराजांचा विजय असो। आरोपी पवार आणि खटावकरला अटक झालीच पाहिजे। आरोपी पवार आणि खटावकरला अटक झालीच पाहिजे। दर सोमवारी पूर्ण बीड जिल्हा बंद राहील। संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बीडमध्ये जी काल निंदनीय घटना घडली, या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एका विद्यार्थिनीवर, आमच्या बीडच्या भगिनीवर, या संकुलामधील प्राध्यापक विजय पवार, प्राध्यापक प्रशांत खटावकर यांनी जो अत्याचार केला, त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे। आणि ज्या ठिकाणी शिक्षणाचं ज्ञान मिळतं त्या ज्ञान मंदिरासमोर आज आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व धर्मीय चळवळीतील सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी येऊन हा बंद पुकारला होता। त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वांनी इथे येऊन निषेध केलेला आहे। आणि आज आम्ही तुमच्या माध्यमातून, सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार इथं चालतात, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। या शैक्षणिक संकुलामध्ये एक रॅकेट असण्याची शक्यता इथं नाकारता येत नाहीये, कारण आज एक पीडित विद्यार्थिनी पोलीस प्रशासनासमोर येऊन व्यक्त झालेली आहे। परंतु कित्येक पीडित तरुणी त्या आजही अंधारामध्ये आहेत। आणि त्या पीडित विद्यार्थिनीला आमचं आव्हान आहे की इथं जमलेले सगळे भाऊ तुमच्या सोबत आहेत, तुम्ही या शैक्षणिक संकुलाच्या विरोधात तुम्ही समोर आलं पाहिजे। आणि या नराधमांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांची जर पाठराखण कुणी करत असेल तर त्याची गाय सुद्धा बीडकर म्हणून आम्ही सर्वजण करणार नाही। कोण पाठराखण करेल? याच्यामध्ये जे काही विजय पवार आणि प्रशांत खटावकर आहेत, यांच्या पाठीमागे जी काही राजकीय शक्ती असेल त्या राजकीय शक्तीचा सुद्धा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो। आणि येणारं जे काय आजचं जे आमचं शैक्षणिक बंद होतं, उद्याचा जर त्या प्रशांत खटावकर आणि विजय पवारला जर अटक झाली नाही तर बीड जिल्हा बंदचं आव्हान देखील आम्ही येत्या सोमवारी करणार आहोत। प्राध्यापक विजय पवार यांची आणि या खटावकरची नार्को टेस्ट करणं खूप गरजेचं आहे। आंदोलन तर चलत राहणार आहेत, आम्ही आंदोलन कायमचे करणार आहोत। पण या आपल्या मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाला एक विनंती करतो की या दोन्ही आरोपींची नार्को टेस्ट करा, जेणेकरून अजमेरसारखं मोठं कांड या उमा किरण संकुलमध्ये निघतंय का याचा दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे। अत्यंत संत गतीने तपास होतो, अद्यापर्यंत आरोपी अजून अटक झालेले नाही आहेत। त्याच्या बाबतीत कसल्याही प्रकारचं गांभीर्य आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून दिसत नाहीये। मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो राज्य शासनाला तात्काळ त्या आरोपींना अटक करून त्याची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून एक मोठं कांड आपल्यासमोर नक्कीच या जगासमोर दिसेल। एकूणच खाजगी शिक्षण जे कोचिंग राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी ही तक्रार नोंदवून घेतली, त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला। याहीपेक्षा आता आम्ही सर्वजण गेले 2 दिवसापासून, कालही आम्ही आरोपींना अटक व्हावी, जे आरोपी विजय पवार आणि खटावकर हे जे 2 आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी म्हणून कालही आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। आजही आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे